वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याचे प्रमाण आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण पृथ्वीला भोगावा लागत आहे. जिकडे पाहावे तिकडे जमीन, हवा, पाणी यांचे प्रदूषण वाढतच चाललेले आहे. त्याचा दुष्परिणाम माणसांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. नुसते एवढेच नाही तर निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे या इतर घटकांची देखील मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. गेल्या काही दशकांपासून प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. जसे काही प्लास्टिक शिवाय माणसाचे जीवनच नाही. पाहावे तिथे प्लास्टिक ठाण मांडून बसलेलेच आहे. कुठल्याही दुकानात जा किंवा घराघरात पहा, प्लास्टिक हे आहेच. प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही, म्हणजे हे निसर्गात लवकर विलीन न होणारे आहे. प्लास्टिकचे आयुष्य किती आहे हे तुम्हाला माहित आहे का? प्लास्टिकच्या विघटनाला सुरुवात 750 वर्षांनी होते. पुढे त्याला विघटनासाठी कमीत कमी 1500 वर्ष तरी लागतातच. या प्लास्टिकचा प्रवास विविध प्रकारच्या उपयोगात येणाऱ्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यांच्या पासून होतो. मग खरेदीदारांच्या घरात या प्लास्टिकचा प्रवेश होतो आणि उपयोगानंतर हे प्लास्टिक सहजपणे कचऱ्यात, रस्त्यावर किंवा पाण्यात कुठेही वाटेल तिथे चक्क टाकून दिले जाते. बरेचसे प्लास्टिक कचऱ्याच्या मोठ्या ढिगात थोडा काळ थांबते आणि पाऊस पडल्यानंतर ते भिजते. त्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहत वाहत ते नदीत जाते. हे वाहून आलेले प्लास्टिक नद्या, ओढे, नाले यांच्यासारखे पाण्याचे विविध स्रोत प्रदूषित करते आणि मग समुद्रात जाऊन साठते. जमिनीवर टाकलेले प्लास्टिक कचऱ्यात जाऊन ओले होते आणि काही दिवसातच कचऱ्यातील प्लास्टिकमुळे लिचेट नावाचा एक घातक द्राव तयार होतो. तो जमिनीत मुरला की जमीन देखील नापीक आणि प्रदूषित होते. जेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो तेथे हा द्राव जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत जाऊन विहिरींच्या पाण्याच्या स्रोतात मिसळतो आणि विहिरींचे पाणी देखील प्रदूषित करतो. बऱ्याचशा खेडेगावात तसेच जेथे जेथे कचरा व्यवस्थापन नसते तेथे सर्व कचरा जाळला जातो. बरेचदा या कचऱ्याला काही कारणाने किंवा चुकीच्या व्यवस्थापनामुळे आग लागते. त्याबरोबर प्लास्टिक, थर्माकोल देखील जळते किंवा ते मुद्दामून जाळले जाते. तेव्हा तयार झालेले विषारी वायू हवेत मिसळून हवा दूषित होते आणि श्वासावाटे प्रदूषित हवा माणसाच्या फुफ्फुसात गेल्याने माणसाला दुर्धर, दीर्घकाळाचे, बरे न होणारे आजार होऊ शकतात. भारतातील 200 शहरांपैकी 60 शहरातून एकूण 3500 टन एवढा प्लास्टिकचा कचरा रोज फेकला जातो. उरलेली शहरे आणि छोटी छोटी गावं यांचा आकडा वेगळाच आहे की जो आकडा आपल्याला माहीतच नाही. हे झाले फक्त भारताचे. बाकीच्या देशांमधून रोज फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा आकडा आपण धरलेलाच नाही. याचा परिणाम म्हणजे समुद्रात एके ठिकाणी हा प्लास्टिकचा कचरा जमून एक मोठे बेटच तयार झालेले आहे. तो सगळा कचरा भारतात जर पसरला तर सर्व जमिनीवर साधारण 5 फूट उंचीचा एक थरच तयार होईल. 1 इंच देखील जमीन दिसणार नाही, एवढा खूप मोठा हा कचरा आहे. यामुळे विविध जलचर प्राण्यांच्या जाती, प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. तसेच समुद्रातील, नद्यातील जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर नष्ट होत चाललेले आहेत. ही कासवेच पहा ना, त्यांच्या लहानपणी ही कासवे प्लास्टिकच्या वस्तूमध्ये अडकली आणि तशीच वाढू लागली. पण या गोष्टीमुळे त्यांची अवस्था तर पहा. यांचे आयुष्य यामुळे किती कमी झालेले आहे. अनेक कासवे प्लास्टिक पोटात गेल्यामुळे गतप्राण झालेली आहेत. विविध प्रकारचे जलचरही यातून सुटलेले नाहीत. पक्षी देखील या प्लास्टिकचे मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. खायचा पदार्थ समजून
प्लास्टिकच्या बारीक सारीक वस्तू ते गिळतात, खाण्याचा प्रयत्न करतात आणि ते न पचल्यामुळे गतप्राण होतात. एवढेच काय, पण आपल्या सर्व शहरी माणसांच्या अनेक वाईट सवयी आहेत. त्यातली एक म्हणजे आपल्या घरातील कचरा आणि उरलेले किंवा खराब झालेले खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीत घालून तो कचरा आपण जाता येता कचरा पेटीत किंवा कुठेही रस्त्यावर कडेला टाकून देतो. मग रस्त्यावर फिरणाऱ्या गायी प्लास्टिकच्या पिशवीतील पदार्थांच्या वासाने खाद्यपदार्थ खायचा प्रयत्न करतात, परंतु त्याबरोबर त्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या देखील जातात. काही दिवसात भरपूर प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्याने त्या प्लास्टिक पासून पोटात मोठ्या प्रमाणावर गॅस तयार होतो आणि त्या गायी मृत्युमुखी पडतात. अख्ख्या भारतात अशा काही लाख गायी दरवर्षी पोटात प्लास्टिक जाऊन मरण पावतात. आणखी एक सांगायचे झाले तर माणूस स्वतःला फार बुद्धिमान प्राणी समजतो, परंतु आपल्या सकट सर्व प्राण्यांना तसेच निसर्गाला घातक कृत्य माणसा एवढे कोणीच करत नाही. हेच पाहना, खरे तर प्लास्टिक आणि थर्माकोल हे पदार्थ पेट्रोलियम पदार्थापासून बनलेले आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याचे गरम पदार्थ प्लास्टिकच्या संपर्कात आले तर बिस्फोनेल ए नावाचा एक रासायनिक घातक पदार्थ या अन्नद्रव्यात मिसळतो आणि आपल्या पोटात जातो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आलेले आहे की प्लास्टिक वस्तूमधून खाणाऱ्या 95% व्यक्तींच्या लघवीत, रक्तात, नाळेत आणि गर्भवती महिलांच्या गर्भवेष्टनात बिस्फोनेल ए नावाचा पदार्थ मोठ्या प्रमाणावर आहे, ज्यामुळे गर्भाच्या विकासाच्या प्रक्रियेत मोठे बदल झालेले आहेत. अशी रसायने लवकर न बरे होणारे कॅन्सर सारखे दुर्धर रोग निर्माण करणारी आहेत. तरी देखील आपण सर्व आपणच स्वतः तयार केलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोल सारख्या घातक वस्तूमधून खातो, पितो आणि या घातक वस्तू निसर्गात टाकून देतो. या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला स्वतःला जर वाचायचे असेल तर 3 गोष्टी करणे जरुरीचे आहे. 1. अनावश्यक उपयोग संपूर्णतः टाळणे, प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करणे. दुसरं म्हणजे घरातील उपलब्ध प्लास्टिकच्या वस्तू शक्य तेवढ्या पुन्हा पुन्हा वापरणे, प्लास्टिकच्या नवीन वस्तू न आणण्याचा प्रयत्न करणे. 3. जुन्या वस्तूपासून नवीन वस्तू तयार करणे आणि तीच वस्तू वापरात आणणे.